नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर बघा मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची आहे हे बघणार आहोत। हे बघा, हे घेतलेलं आहे इथे मी मापासाठी ब्लाऊज। त्यानंतर घ्यायचा चॉक, कात्री घ्यायची, स्केल पट्टी घ्यायची आणि टेप घ्यायचा। ठीक आहे, एवढ्या गोष्टी आपल्याकडे ठेवून घ्यायच्या म्हणजे आपल्याला परत ब्लाऊज आखताना कोणती गोष्ट शोधायची गरज पडली नाही पाहिजे। त्यानंतर बघा, आपण मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट कपड्यावर कटिंग तर बघणारच आहोत, पण महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपण टेक्निक बघणार आहोत। आलं लक्षात? टेक्निक शिकणं ही खूप महत्त्वाचा पॉईंट आहे। म्हणजे बघा, हे ब्लाऊज किती मापाचं आहे त्याला फरक पडत नाही। कोणाचं छोट्या मापाचं असेल किंवा कोणाचं जास्त मापाचं असेल त्याला फरक पडत नाही। आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये टेक्निक शिकायची आहे। असं समजा, हे तुमचं छोटं माप तुमचंच ब्लाऊज आहे। ठीक आहे, किती माप असू द्या, किती मोठं असू दे किंवा किती छोटं असू दे, त्याला फरक नाही पडत। कशा पद्धतीने माप मोजायचे, कशा पद्धतीने ब्लाऊजर आखायचे हे आपण अगदी सविस्तर माहिती बघूयात। तर कुठे न स्किप करता आपण अगदी पॉईंट टू पॉईंट माहिती बघणार आहोत। व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा। हे बघा, सर्वात आधी काय करायचं आपल्याला, इथे बघा मी पीस घेतलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, ब्लाऊज ठेवून घ्यायचं असं उलटं आणि ब्लाऊजची उंची मोजायची। तर बघा मैत्रिणी, अशा पद्धतीने आता मी इथे ब्लाऊज ठेवून घेतला। उंची मोजताना व्यवस्थितच उंची मोजल्या गेली पाहिजे। जर तुम्ही व्यवस्थित उंची नाही मोजली तर काय होतं, तुमची ब्लाऊजची उंची जास्त होईल किंवा कमी होईल। त्याच्यासाठी ती होऊ नये म्हणून काय करायचं, हे बघा बरोबर हे जे शोल्डर आहे तिथे टेप ठेवायचा आपल्याला। हे बघा अशा पद्धतीने। ठीक आहे, बरोबर जिथे शोल्डर आहे तिथे टेप ठेवायचा। आता इथे बघा, उंची मोजताना काय करायचं, हलक्या हाताने ब्लाऊज ओढायचा आहे आपल्याला, हलक्या हाताने। हे बघा, हे बघा असं थोडंसं हलक्या हाताने ओढायचं। 13 इंच इथे ब्लाऊजची उंची आलेली आहे। ठीक आहे, तर आता आपल्याला तयार उंची पाहिजे 13 इंच। तर बघा, आता उंचीचं माप टाकण्याच्या आधी काय करायचं, सरळ इथे एक लाईन ड्रॉ करायची। ही लाईन कशासाठी ड्रॉ करायची ते बघा। इथे बघा, तुमचा जो मेन फॅब्रिक आहे म्हणजे तुमचा जो पीस आहे तो इथे खाली वरी आहे किंवा मग धागे दोरे निघलेले आहेत। तर हे नको पाहिजे आपल्याला। कटिंग करताना असे धागे दोरे थोडी काय पाहिजे, एक सारखा कपडा पाहिजे। त्याच्यामुळे इथे सरळ लाईन इथे एक ओढून घेतली मी। ठीक आहे, त्यानंतर उंचीचं माप टाकायचं आपल्याला। तर बघा मैत्रिणींनो, आपल्याला तयार उंची पाहिजे 13 इंच, तर 1+ ॲड करून घ्यायचं 14 इंच। जेव्हा आपलं ब्लाऊज तयार होईल तेव्हा आपल्याला 13 इंच उंचीचं ब्लाऊज तयार भेटेल। म्हणजे जोडताना, शोल्डर जोडताना अर्धा इंच लागते, इथे खाली कमर जॉईंट करताना अर्धा इंच मार्जिंग लागतं। त्याच्यामुळे आपण इथे 1 इंच हे मार्जिंग वाढवून घेतो। हे कंपल्सरी आहे। प्रत्येक ब्लाऊजला जेवढं तुमची उंची आली त्याच्यामध्ये 1+ ॲड करायचं। आलं लक्षात? हे कंपल्सरी आहे। ठीक आहे, इथे बघा मी उंचीचं मार्जिंग करून घेतलं। ठीक आहे, बघा अजून जवळून दाखवते, इथे उंचीचं मार्जिंग आलं। आता काय करायचं, आपल्याला इथे शोल्डर मोजून घ्यायचं। ही लाईन सरळ आली पाहिजे बरं का। आता शोल्डर मोजून घ्यायचं, तर त्याच्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला मापाचं ब्लाऊज। आता बघा, आता शोल्डर मोजायचं। हे बघा मैत्रिणींनो, शोल्डर मोजताना ब्लाऊज हे व्यवस्थितच ठेवल्या गेलं पाहिजे। तर व्यवस्थित ब्लाऊज कसं ठेवायचं ते बघा। अगदी जसं आहे तसं ठेवायचं। असं निमुळता सुद्धा भाग ठेवायचा नाही आणि असं फाकता सुद्धा ठेवायचं नाही। अगदी तुमचं जसं आहे तसं इथे ठेवून घ्यायचं। त्यानंतर या बाहीपासून तर या बाहीपर्यंत शोल्डर मोजून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि शोल्डर मोजायचं। तर इथे बघा 8.5 इंच आपलं शोल्डर आलेलं आहे बघा, बरोबर 8.5 इंच। ठीक आहे, तर शोल्डरमध्ये जेव्हा तुमचं 8.5 इंच शोल्डर आलं तर तुमचं किती येईल, या बाहीपासून तर या बाहीपर्यंत मोजायचं। तुमचं जर मोठ्या मापाचं ब्लाऊज असेल तर शोल्डर जास्त येईल। म्हणजे माझं इथे 9.5 आलं, तुमचं 10 येईल, 11 येईल, 11पर्यंत शोल्डर येऊ शकतं। आणि हे बघा, जेव्हा तुमचा गळा, शोल्डर याच्यावर सुद्धा डिपेंड करतं। जेवढा तुमचा डीप गळा असणार आहे तेवढं तुमचं शोल्डर कमी असणार आहे, आणि जेवढं तुमचा कमी गळा असणार आहे तेवढं तुमचं शोल्डर मोठं असणार आहे। इथे क्लिअर झालेलं आहे तुम्हाला? ठीक आहे, आता बघा आपल्याला 9.5 इंच शोल्डर आलं, तर काय करायचं, त्याच्यामध्ये 1+ ॲड करायचं 10.5 इंच। आणि 10.5चं अर्ध बघा किती होती, इथे बघा 10.5चं अर्ध शोल्डर झालेलं आहे 5 इंच आणि 2 लाईन म्हणजे 5.25 इंच। ठीक आहे, तर 5.5
इंच आणि 5 इंच आणि 2 लाईन घ्यायचं आपल्याला, 5.25 इंच. ठीक आहे, असं मार्जिन करायचं. परत एकदा खाली टेप ठेवायचा आणि 2 ठिकाणी मार्जिन करायचं 5.25 इंच. म्हणजे ही लाईन आपल्याला हे पॉईंट आणि हा पॉईंट लक्षात ठेवून इथे एक मार्जिन रेषा ओढून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने. ठीक आहे, आता बघा, आता घ्यायचं आहे आर्महोल. तर बघा आपण आर्महोल घेऊयात इथे 5.5 इंच. ठीक आहे, आणि त्यानंतर काय करायचं, सरळ ही लाईन रेषा ओढून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा सरळ आपण लाईन रेषा ओढून घेतली. त्यानंतर काय करायचं, साईज मोजून घ्यायची. मापाच्या ब्लाऊजून आपली साईज किती आहे ते मोजून घेऊयात आपण. तर त्याच्यासाठी ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे असं सरक्या बाजूने. ठीक आहे, तर सरक्या बाजूने ब्लाऊज ठेवल्यानंतर काय करायचं बघा, इथून इथपर्यंत साईज मोजायची. ठीक आहे, तर साईज मोजताना काय करायचं, हलक्या हाताने थोडंसं ब्लाऊज ओढायचं आहे बघा. टेप आणि ब्लाऊज थोडंसं हलक्या हाताने ओढायचं. ठीक आहे, ओढल्यानंतर ब्लाऊज मोजायचं, साईज मोजायची. हे बघा अशा पद्धतीने मी चिमटीने पकडून ठेवलं म्हणजे ते थोडंसं हलक्या हाताने ओढल्या गेलेलं आहे. 15 इंच. ठीक आहे, म्हणजे 30 इंच आपली साईज आहे. 15चा 1/4 भाग किती होतो बघा, 30चा 1/4 भाग घ्यायचा. जर तुम्हाला 30चा 1/4 भाग करता येत नसेल तर 15चे असे 2 टेप करायचे. हे बघा बरोबर, तर किती 7.5 इंच आणि 1 लाईन. ठीक आहे, नाही 15चा बरोबर 15वर इथे ठेवायचं. थोडंसं माझ्याकडून टेप पुढे गेला होता त्याच्यामुळे 1 लाईन शिल्लक भरलं. ठीक आहे, बरोबर 7.5 इंच. ठीक आहे, तर 7.5 इंच घ्यायचं. एकदम सोपी पद्धत सांगते. जे कोणी ज्याला म्हणजे समजत नसेल, 1 2 असं काही समजत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा टेप अर्धा करायचा आणि घ्यायचं, म्हणजे त्यांना बी सुद्धा समजलं पाहिजे. ठीक आहे, जे कोणी शिकलेलं नसेल त्यांच्यासाठी. बघा 7.5 इंच आलं. त्यानंतर काय करायचं, 1.5 इंच आपल्याला घ्यायचं शिलाई मार्जिन. ठीक आहे, त्याच पद्धतीने कमर मोजायची आपल्याला. तर इथे बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं ब्लाऊज आणि कमर मोजायची. तर बरोबर ठेवायचं टेप आणि कमर मोजताना सुद्धा हलक्या हाताने ब्लाऊज ओढायचा आहे, म्हणजे 12. ठीक आहे, म्हणजे 24 साईज आपली कमर आहे. ठीक आहे, तर 12चा 2 भाग करायचे बघा अशा पद्धतीने. हे सुद्धा तुम्हाला जे सोपं जाईल. 24 इंच 24ची आपली कमर आहे. 24चा 1/4 भाग करायचा, 6 इंच येणार आणि 12चे 2 भाग केले तरी चालेल. जी पद्धत तुम्हाला सोपी जाईल त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. ठीक आहे, 6 इंच. त्यानंतर काय करायचं, 1 इंच पाठीमागच्या डॉटसाठी. ठीक आहे, 1 इंच पाठीमागे जे आपल्याला 1 डाचचे ब्लाऊज द्यायचं म्हणजे डाट टाकायचे त्याच्यासाठी, आणि परत इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन. ठीक आहे, ही आणि आता काय करायचं, ही मार्जिन रेषा ओढून घ्यायची. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता बघा आर्महोल आपल्याला काय करायचं, 1/2 इंच डाऊन जायचं. हे बघा आर्महोल 1/2 इंच डाऊन गेल्याने काय होतं, तुमचं शोल्डर उतरत नाही आणि बाही एकदम काखेमध्ये झोळ येत नाही. महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बघा, काखेमध्ये झोळ येत नाही, आपल्या अंगाला बरोबर ब्लाऊज बसतं. ठीक आहे, अशा पद्धतीने 1/2 इंच डाऊन करायचं. तर 1/2 इंच म्हणजे इथे 1/2 इंच आलं पाहिजे बरोबर इथे. ठीक आहे, या लाईनपासून तर इथे अर्धा इंच घ्यायचं आणि अशी तिरपिरीच देऊन टाकायची. आलं लक्षात. त्यानंतर त्याच पद्धतीने शोल्डर 1/2 इंच डाऊन करायचा. तर शोल्डर 1/2 इंच डाऊन करायचं म्हणजे इथे अर्धा इंच. ठीक आहे, इथे अर्धा इंच आलं पाहिजे. बाकी अशा पद्धतीने निमुळता रेष ओढायची, निमुळती रेष. म्हणजे बघा आपण आता तुम्हाला अजून सविस्तर समजून सांगते. ठीक आहे, आता बघा इथे अजून जवळून दाखवते. ठीक आहे, तर आता इथे अर्धा इंच आलं आपलं, तर इथे निमुळती रेष आली. आलं लक्षात. आता आपण काय करणार आहोत, इथे गळा घेणार आहोत 2.25 इंच. 2 इंच आणि 2 लाईन. ठीक आहे, आता इथे बघा म्हणजे आता हा आपला गळा एवढा कटिंग होणार आणि एवढं शोल्डर असणार आहे. तर बघा इथे ही जी मेन लाईन आहे
त्याच्या खाली थोडीशी अगदी 2 लाईन खाली रेषा आलेली आहे. तर म्हणजे जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर तो सुद्धा प्रॉब्लेम क्लिअर होईल. आणि जर नसेल उतरत तरी पण काय होतं, हे अंगामध्ये जेव्हा तुम्ही ब्लाऊज कस्टमरला घालायला देता तेव्हा काय होतं, हे ब्लाऊज अंगामध्ये असं व्यवस्थित बसतं, बरोबर शोल्डरला शोल्डर लागून बसतं, शोल्डर उतरत नाही. त्याचंच हे कारण आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ही 1/2 इंच डाऊन जावं लागतं शोल्डरमध्ये. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे पाठीमागचा गळा मोजून. ठीक आहे, तर पाठीमागचा गळा मोजण्यासाठी ठेवायचं बरोबर असं शोल्डरवर टेप आणि अशा पद्धतीने गळा मोजायचा. तर इथे बघा 9 इंच आपला गळा आलेला आहे. आणि बघा महत्त्वाचा पॉईंट मैत्रिणींनो, जर तुम्ही गळा या पद्धतीने मोजला ब्लाऊजवर कटिंग आखताना, म्हणजे ब्लाऊजचे माप काढताना, तर कटिंग करताना याच पद्धतीने काढायचा, म्हणजे याच पद्धतीने आपल्याला गळा मोजायचा. जर तुम्ही असं उभ्या पद्धतीने मोजला तर कटिंग करताना सुद्धा याच पद्धतीने करायचं. ठीक आहे, गळा आखायचा. म्हणजे बघा इथे बघा आता अशा पद्धतीने किती आलेला आहे आपला 9.5 इंच आलेला आहे आणि असा आलेला होता आपला 9 इंच. ठीक आहे, तुम्हाला जी पद्धत सोपी जाईल तुम्ही ती वापरू शकता. तर इथे बघा आता काय करायचं, 9 इंच आपल्याला तयार गळा पाहिजे, तर मी ते 9.5 इंचावर मार्जिन करते. कारण की बघा आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन लागतं अशा पद्धतीने. ठीक आहे, 9.5 इंचावर मी इथे मार्जिन करून घेतलं. त्यानंतर इथे आपल्याला 2.5 इंचाचं मार्जिन करायचं. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल इथे 2.25 आणि इथे 2.5 इंच का? हे बघा मैत्रिणींनो, आपल्याला खालून गळा थोडा मोठा हवा असतो आणि इथं सुटेबल सुद्धा दिसतो, त्याच्यामुळे आपल्याला खाली 2.5 इंच आणि वरती 2.25 इंच. आणि तुम्हाला गळ्याला आकार कसा द्यायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला पान गळा पाहिजे की गोल पाहिजे का पंचकोनी पाहिजे की आणखीन दुसरा पाहिजे, हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर इथे मी सिंपल गोल गळा आखणार आहे. ठीक आहे, हे बघा आता पाठीमागचा, आता आपली कटिंग होतच आलेली आहे. पाठीमागच्या भागावरून फ्रंट भाग कसा आखायचा हे अगदी आपण सविस्तर बघणार आहोत. तर बघा 1 इंचाहून या पॉईंटपासून, ठीक आहे, या पॉईंटपासून 1 इंचाहून पहिल्या आर्महोल गोलाईचं मार्जिन द्यायचं. म्हणजे हे गोलाईचं मार्जिन फ्रंट भागासाठी यूज होतं. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, 2.25 इंचावर दुसऱ्या गोल याच पॉईंटवर ठेवायचं. 2.25 इंच, 2 इंचाला 2 लाईन कमी. ठीक आहे, अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि मार्जिन करायचा. म्हणजे बघा या दोन्ही गोलाईच्या मध्ये अर्धा इंच मार्जिन असलं पाहिजे, म्हणजे अर्धा इंच अंतर असलं पाहिजे. आलं का लक्षात तुमच्या? बघा आता काय करायचं, त्यानंतर अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आर्महोलला. तर ह्या जे पाठीमागच्या भागाचा गोलाईचा आकार आहे तो बाहेरच्या रेषेला द्यायचा आहे. ठीक आहे, आणि ह्या ज्या गोलाईचा आकार आहे फ्रंट भागाच्या, तर तो आपला आतल्या रेषेला जाणार आहे, म्हणजे आर्महोलच्या आतल्या फ्रंट भागाच्या. ठीक आहे, तर बघा त्यानंतर आता इथे आपण थोडंसं डाऊन जाऊयात, अगदी 2 लाईन. म्हणजे याने काय होतं, तुमची बाही एकदम ढिलती आणि सैल बसते आणि तुम्हाला परत असे काखेमध्ये असं चुनी वगैरे पडत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर बघा इथे आर्महोल सुद्धा आकार मी देऊन घेतला. सविस्तर तुम्हाला एवढं पॉईंट तुमचा क्लिअर झालेला आहे. आलं लक्षात? आता राहिला विषय आर्महोलचा. तर किती मापाला किती आर्महोल घ्यायचा आहे हे जर तुम्हाला अगदी सविस्तर माहिती पाहिजे असेल तर मैत्रिणींनो तुम्हाला मला कमेंट करावी लागेल. ठीक आहे, तर मी कमेंटनुसार नक्कीच तुमचा प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला कमेंट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा मला सुद्धा वाटलं पाहिजे तुम्ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर अडचण आली तर मला कमेंट करा. मी नक्कीच तुमच्या कमेंटनुसार काय करेल, तुमचा प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, शक्यतो जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मी दूर करेल. हे बघा आता पाठीमागचा भाग आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे. ठीक आहे, आता पाठीमागच्याच भागावरून फ्रंट भाग कसा कटिंग करायचा आहे हे एकदम आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात. ठीक आहे, आता इथे बघा हा पीस आहे आपला. तर पाठीमागचा भाग काय करायचा, आपल्याला कशा पद्धतीने ठेवायचा ते बघा. सर्वात आधी काय करायचं, आपण इथे काय करू, सरळ एक लाईन ओढून घ्या. हे जे फॅब्रिक आहे आपलं, इथे काय करायचं, आपल्याला सर्वात आधी सरळ एक लाईन ओढून घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला हा पार्ट ठेवायला सोपं जाईल. ठीक आहे,
सरळ आपण लाईन ओढून घेतली. त्यानंतर काय करायचं, 1 इंचाचं मार्जिन करायचं. ठीक आहे, आणि तिथे पण एक लाईन ओढून घेऊयात आपण. ठीक आहे, अशा पद्धतीने हे बघा, तिथे सुद्धा आपण एक लाईन ओढून घेतलेली आहे. त्यानंतर हा पाठीमागचा पार्ट जी आपलं हे 1 इंचाच्या वरती ठेवायचा. ठीक आहे, तर बघा आपण इथे हे 1 इंचाच्या वरती हा पाठीमागचा भाग ठेवून घेतला. आलं लक्षात. तर आता काय करायचं, अगदी आपल्याला जसा आहे तसा सगळीकडून कॉपी करायचा, पण कशा ठिकाणी ठेवायचं बघा. हे बघा, इकडून हुकाय पट्टी करतो आपण, तिकडून जागा नसली तरी चालेल. इकडून 1 इंच, खालून 1 इंच, आणि आपण जिकडून फिटिंग करतो त्या बाजूने आपल्याला 2 ते 3 इंच कपडा पाहिजे. एवढा नसला तरी चालेल, पण 3 इंचाचा असा एवढा तरी आपल्याला कपडा लागतो. ठीक आहे, तर वरती शोल्डरच्या बाजूने नसला तरी चालेल. तर इथे बघा अगदी माझा कट टू कट आलेला आहे. ठीक आहे, अगदी माझा इथे कट टू कट आलेला आहे. ठीक आहे, तर आता मी हा पार्ट घेते उचलून, जसा आहे तसा इथे फक्त सर्वात आधी कॉपी करून घ्यायचा. बघा, तर इथे बघा आता सर्वात आधी काय करायचं, आर्मोल आकार देऊन घ्यायचं. म्हणजे बघा आता ह्या पाठीमागच्या भागावरून समजून सांगते. हे बघा, हे गोलाईचं आपण मार्जिन दिलेलं होतं, म्हणजे आतल्या रेषेला जाऊ द्या लागतं ते. आलं लक्षात. तर आपण काय करू, हे आर्मोल गोलाई अर्धा इंच बरोबर असं आतमध्ये लागतं, तर असं देऊन घ्यायचं. ठीक आहे, जर तुम्हाला हा आकार नवीन असेल तर व्यवस्थित देता येत नसेल तर काय करायचं बघा, अजून एक सांगते तुम्हाला. बघा, तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ कळाला पाहिजे आणि व्हिडिओमधून सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे, हा माझं टार्गेट आहे. ठीक आहे, जर तुम्हाला अडचण आली तर मी तीनदा तेच सांगत आहे की मला तुम्ही कमेंट करा. हे बघा, त्यानंतर आता जर तुम्हाला ही मार्जिन गोलाई देता येत नसेल तर काय करायचं, अर्धा इंच बरोबर असं पॉईंट घ्यायचं, मार्जिन घ्यायचं. ठीक आहे, अर्धा इंचावर अशा पद्धतीने मार्जिन करायचं, आणि जिथे पॉईंट आला आपला मधोमध बरोबर असं अर्धा इंच असा आकार द्यायचा, आणि अर्धा इंच इथे इकडं आकार द्यायचा. सोपं जाईल तुम्हाला. ठीक आहे, आता बघा समोरचा गळा आखायचा आहे. तर समोरच्या गळ्यासाठी आपल्याला घ्यायचं आधी मापाचं ब्लाऊज. ज्या पद्धतीने आपण पाठीमागचा गळा मोजला त्याच पद्धतीने फ्रंट गळा मोजून घ्यायचा. इथे बघा 6 इंच तयार गळा पाहिजे आपल्याला, 6 इंच. तर आपल्याला किती घ्यायचं आहे, 7 इंच. किंवा मग तुम्ही असं शोल्डर जोडण्यासाठी मार्जिन सोडून द्यायचं आणि त्या पद्धतीने घेतलं तरी चालेल. तयार पाहिजे आपल्याला 6 इंच, तर आपण घेऊया तिथे 6.5 इंच. म्हणजे आपलं तयार गळा होईल 6 इंच, म्हणजे आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन लागतं. तरी ते सर्वात आधी मी काय करून घेते, चौकोनी बॉक्स तयार करून घेते. त्यानंतर मी मग गळा आखून घेणार आहे. हे बघा, आता इथून पुढचा व्हिडिओ मैत्रिणी अगदी काळजीपूर्वक बघा. हे बघा, अशा पद्धतीने आलं लक्षामध्ये, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं. आता बघा, आता घ्यायचं आहे डॉट पॉईंट. तर डॉट पॉईंट, आता हे बघा, हे मापाचं ब्लाऊज आहे कटोरीचं. तर आता डॉट पॉईंट हा टक्स पॉईंट जर घेतला आपण तर आपला डॉट पॉईंट कमी येईल. ठीक आहे, टक्स पॉईंट आपला कमी येईल. म्हणजे काय करायचं आपल्याला, जेव्हा तुम्ही डॉट पॉईंट कसं मोजायचा, कटोरीच्या ब्लाऊज जर प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करायची असेल तर बघा, जिथे आपला बेल्ट येतो तो पकडायचा डॉट पॉईंट. आलं लक्षामध्ये. तर बघा 10.5 इंच, तर आपल्याला घ्यायचं आहे 11 इंच डॉट पॉईंट. 10.5 आलं होतं तर 11 इंच, कारण की ना आपल्याला शोल्डर जोडण्यामध्ये अर्धा इंच मार्जिन जाणार आहे. तर आपण इथे 11 इंच घेऊयात. ठीक आहे, आता इथे 11 इंच आपलं मार्जिन आलं. त्यानंतर डॉटची रुंदी घेते मी इथे 4 इंच. बघा, ठीक आहे, डॉटची रुंदी घेतलेली आहे मी 4 इंच. तर हा इथे आपला पॉईंट क्लिअर झाला. उंची 11 इंच, डॉटची रुंदी 4 इंच. तर सरळ ही लाईन आपल्याला ओढायची खाली अशी सरळ. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, आपल्याला 1 इंच वरती मार्जिन करायचं. हे बघा, इथे 1 इंच मार्जिन करायचं आणि इथून कटोरीला आकार अशा पद्धतीने द्यायला सुरुवात करायची. ठीक आहे, त्यानंतर बघा, जर तुम्हाला इथे पप पाहिजे असेल तर अशा पद्धतीने थोडंसं त्याला कपडा असा कटिंग करा. म्हणजे काय होईल, ते
वरतून सुद्धा कटोरीला पप क्रिएट होईल एवढा कपडा. अगदी 2, 3, 4 लाईन म्हणजे अर्धा इंच, सुरुवातीला अर्धा इंच आणि इकडे इकडे आपल्याला कमी होऊ द्यायचा. ठीक आहे, तर 2 इंचापर्यंत. ठीक आहे, आता इथे बघा आपल्याला इथून पॉईंट घ्यायचा आहे 2.5 इंच. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि ही प्रिन्सेस कट आकार अशा पद्धतीने देऊन टाकायचा. हे बघा, आता बघा कटोरी जॉईंट करताना बऱ्याच वेळा काय होते, हा पार्टन हे जॉईंट करताना कटोरी जॉईंट करता करता तुमची मोठी होते. तर ती मोठी होऊ नये म्हणून काय करायचं, ही पॉईंट रेषा बरोबर असं मोजायची. तर 4.5 इंच. ठीक आहे, 4.5 इंच याच पॉईंटपासून टेप ठेवायचा आणि 4.5 इंचावर मार्जिन करायचं अशा पद्धतीने. ठीक आहे, इथे आलेलं आहे. हे बघा 2 लाईन आपलं इथे शिल्लक आलेलं आहे. 2 लाईन शिल्लक म्हणता म्हणता अगदी 3 लाईन मग ते कपडा होतो कटिंग झाल्यानंतर. मग त्याच्यामुळे काय होतं, हे जो आकार आहे तो कटोरी त्याच्यापेक्षा थोडी मोठी होते. आता बघा हा टक्स पॉईंट आपण घेतलेला आहे, हे बघा 2.5 इंचाचा. ठीक आहे, आता आपण इथे हा टक्स पॉईंट 2.5 इंचाचा घेतलेला आहे. तर आता आपण काय केलं, हा पाठीमागचा भाग आहे. ठीक आहे, तर या पाठीमागच्या भागाला आपण 1 इंचाचं मार्जिन दिलं डॉटसाठी. तर अदरवाईज आपण इथे केलं कॉफी. ठीक आहे, तर कॉफी केलं म्हणून आपल्याला फ्रंट भागाला सुद्धा 1 इंचाचं मार्जिन ऑलरेडी शिल्लक झालेलं आहे. आलं लक्षात? मी अगदी पॉईंट सांगत आहे मैत्रिणींनो. जर तुम्हाला अडचण आली तर मला कमेंट करा. ठीक आहे, तर सर्वात आधी काय करायचं आपल्याला, इथे हे माप म्हणजे प्रिन्सेस कट आकार भाग जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन लागतं. म्हणजे 1 इंच, दोन्ही बाजूने 1 इंच. आणि अर्धा इंचामध्ये जर कमी कपडा पकडत असाल तर 1.25 इंच घ्या. म्हणजे 1 इंचाला 1-2 लाईन कमी घ्या किंवा 1 इंच घेतलं तरी चालेल. अदरवाईज 1 इंच घ्या. ठीक आहे, अर्धा इंच कपडा हे सफिशियंट आहे. पीस म्हणजे आपण जेव्हा पार्ट जोडतो त्या टाईममध्ये. आलं लक्षात? तर आता बघा आपण हा टक्स घेतला 2.5 इंचाचा. तर 2.5 इंचामधून 1 इंच डिलीट करा. म्हणजे पाठीमागच्या भागाला ऑलरेडी इथे कॉफी झालं. तर 1 इंच कट केलं तर राहिलं 2.5 इंचामधलं 1 इंच कट केलं तर राहिलं आपलं 1.5 इंच. तर 1.5 इंच इथे मार्जिन देऊन घ्यायचं. आणि ही मार्जिन रेषा आता इथे घ्यायची आपल्याला ओढून. ठीक आहे, आता ही मार्जिन रेषा देऊन घ्यायची अशा पद्धतीने या बाजूला आणि ही मार्जिन रेषा देऊन घ्यायची या बाजूला. ठीक आहे, हुक आयपट्टी थोडीशी जर तुम्हाला खालून वरतून उचललेली पाहिजे असेल तर थोडंसं इथे अर्धा इंच वरती गेलं तरी चालेल. हे बघा अशा पद्धतीने. नाही तर कट टू कट आवडत असेल तर अशा पद्धतीने रेषा ओढा, ज्या पद्धतीने आपण याची ओढली. तर मला इथे कस्टमरला सांगितलं हे अशा पद्धतीने थोडंसं मी वरती जाणार आहे. ठीक आहे, तर बघा आता आपला फ्रंट भाग आखून झालेला आहे. तर घेऊयात आपण इथे कटिंग करून. ठीक आहे, बघा मैत्रिणींनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते जर तुमची कटिंग व्यवस्थित असेल तरच तुम्ही स्टिचिंग व्यवस्थित कराल आणि स्टिचिंग व्यवस्थित झाली तरच तुम्हाला फिनिशिंग भेटेल. ठीक आहे, तर त्याच्यासाठी व्यवस्थित सविस्तर सुरुवातीपासून पॉईंट टू पॉईंट ब्लाऊज शिवायचं तरच तुम्हाला फिनिशिंग भेटेल. तर इथे बघा माझी कैची थोडीशी बोसलेली आहे. मला लावून आणणं हे खूप गरजेचं आहे. तर माझी कैची थोडीशी काम करत नाही, त्याच्यामुळे अशी इथे कटिंग थोडंसं इथे आपल्याला हे झालेलं आहे. ठीक आहे, बाकी त्याला शिवण्यामध्ये मी व्यवस्थित करते. कटिंग कैचीसुद्धा आपल्याला व्यवस्थित लागते कटिंग करताना. तेव्हाच आपल्या कात्रीला धार असेल तेव्हाच आपलं ब्लाऊज पीस व्यवस्थित कट होतो. नाही तर असं मग हे असा प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, मला आता उद्या पहिले अर्जंट कात्री लावायला द्यायची गरज पडणार आहे. ठीक आहे, तर बघा हा झालेला आहे आपला फ्रंट भाग तयार. तर आता पाठीमागच्या भागाचा हा जो गळा आहे तो सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचा आपल्याला. व्हिडिओ आवडला मैत्रिणींनो तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता मला सपोर्ट करा. धन्यवाद. ठीक आहे, बघा.
तर बघा हा स्टिचिंग कसा करायचा हे सुद्धा आपण अगदी सविस्तर माहिती टाकलेली आहे. अस्तरचं ब्लाऊज कसं शिवायचं, बिना अस्तरचं कसं शिवायचं याचे पण आपले भरपूर व्हिडिओ आहे. चॅनलवर जाऊन बघा. धन्यवाद.